नमस्कार मित्रांनो. आपण असं बहुतेक वेळा बघतो की आपल्या प्रिय व्यक्तींना जेव्हा त्रास होतो तेव्हा आपण त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीमार्फत किंवा आपण कशा ना कशामार्फत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण बहुतेक वेळा काय होतं ना की ते आपलं ऐकत नाही, ते समजत नाही आणि ते आपल्याला दूर ढकलतात, आपल्याशी तिरपं बोलतात, आपल्याला शिव्या घालतात, उलट्या बोलतात. ठीक आहे, आपण त्यांना समजू असतो. ॲक्च्युअली आपल्याला दिसत असतं की समजणाऱ्या व्यक्तीला दिसत असतं की बाबा समोरच्याचा वेळ थोडा खराब येणार असतो. पण हे त्यांना समजत नाही आहे. त्यांना का समजत नसतं माहिती आहे का? त्यांच्या प्रारब्धामुळे, त्यांच्या जुन्या कर्मामुळे त्यांच्या बुद्धीवर तसा पडदा आलेला असतो की त्यांना समजणार नाही की समोरचा माणूस हा आपल्यासाठी समजवतो. त्यामुळे ना तुम्ही तुमच्या प्रियजनांना जास्त समजवायला जाऊ नका. ते तुमचं ऐकणार नाहीत, तुम्हाला हडतूड करतील, तुम्हाला लांब ढकलतील, तुमचा पदोपदी अपमान होईल आणि तुम्ही काहीच करू शकत नाही. मुळात तुम्ही कोणाचं नशीब चेंज करू शकत नाही, बरोबर? हां, तुम्ही समजावण्याचा नक्कीच प्रयत्न करा, पण एक लिमिटपर्यंत. एक लिमिटनंतर काय होतं ना, की मग समोरचा माणूस आपल्याला दुश्मन समजायला लागतो. त्याला वाटतं की आपण त्याला त्रास देतोय. तर तसं डीपली करायच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मुळात काहीच करू शकत नाही. ठीक आहे? पण आता गोष्ट अशी आहे की त्या व्यक्तींनी पण समजून घेतलं पाहिजे, की समोरचा माणूस आपल्याला येऊन एवढं समजवतोय, आपण त्याला ओरडतोय, धिक्कारतोय, हडतूड करतोय, शिव्या घालतोय, तरी पण तो बिचारा येऊन समजवतोय म्हणजे नक्कीच तो आपला शुभचिंतक आहे, हितचिंतक आहे, बरोबर? तर अशा माणसांनी ओळखलं पाहिजे, की जो शिव्या देऊन पण तुम्हाला समजवायला येतोय म्हणजे तुम्ही नक्कीच चुकत आहात. फक्त तुम्हाला दिसत नाही आणि तो तुमचा शुभचिंतक आहे. आणि आपल्या जीवनामध्ये आपला शुभचिंतक, हितचिंतक कोण आहे आणि कोण नाही, हे माणसाने ओळखता आलं पाहिजे माणसाला. तेव्हाच माणसाचा बौद्धिक क्षमतेचा स्तर वाढेल. लक्षात आलं का? हे मेन ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे मला माझं सगळ्यांना सांगणं आहे, की तुमच्या प्रियजनांना जरी समजत नसेल, तरी तुम्ही एक लिमिटपर्यंत समजवा. त्याच्यानंतर तुम्ही काही समजायला जाऊ नका. त्यांना काही जास्त जबरदस्ती मार्ग दाखवायला जाऊ नका. हे त्यांचे प्रारब्ध आहेत, ते त्यांना तेवढं समजणार आहे, असं आहे.